राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देताना रुपाली चाकणकर यांनी अवघ्या 2 ओळींचं पत्र लिहिले आणि म्हटले, मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, त्याचा आपण स्वीकार करावा. आधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून आणि आता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून दोन्ही पदं गेल्यामुळे चाकणकर एकदम चर्चेत आल्या आहेत. आणि यामागील एकमेव कारण आहे नाशिकचा बुंदूबाबा म्हणून ओळखला जाणारा कॅप्टन अशोक खरात यांच्याशी असलेले त्यांचे गाढे कनेक्शन. फक्त फोटो आहेत असे समजू नका, कारण चाकणकर खरात यांना गुरु आणि गुरुमाऊली म्हणून संबोधत होत्या. त्यांची पांडुरंगाशी तुलना करत होत्या, त्याचे पाय धुत होत्या, डोक्यावर छत्री घेऊन उभ्या राहत होत्या आणि शिवनिका ट्रस्टच्या बोर्डावर विश्वस्त म्हणूनही होत्या. एवढेच नाही तर एका स्थानिक वृत्तपत्राने खरातचे कारनामे समोर आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या पेपरच्या संपादकाला फोन करणाऱ्या देखील रुपाली चाकणकरच होत्या. खरात प्रकरण समोर आल्यापासून चाकणकर यांचे नाव सतत चर्चेत आहे. या व्हिडिओतून बघा की चाकणकरांचे खरातशी कनेक्शन नेमके कधीपासून आणि किती खोल आहे. अशोक खरातचे अनेक नेत्यांसोबतचे फोटो समोर आले आहेत. त्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहपत्नींची पूजा करतानाचा फोटो, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री दीपक केसरकर, खासदार निलेश लंके, माजी मंत्री जयंत पाटील यांचेही खरातच्या मंदिरातील फोटो आहेत. पण सर्वात जास्त टीका मात्र रुपाली चाकणकर यांच्यावर झाली. याच टीकेमुळे चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आणि त्यांचे दोन्ही पदांचे राजीनामे घेण्यात आले. पण विषय फक्त टीकेपुरता मर्यादित नव्हता. खरातचे प्रकरण उघडकीस आल्यावर चाकणकर यांनी निष्पक्ष चौकशी व्हावी असे ट्विट केले आणि पोलीस महासंचालकांची भेटही घेतली. मात्र लगेचच त्यांचे खरातशी असलेले गाढे कनेक्शन प्रचंड चर्चेत आले. 2009 मध्ये नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस प्रॉपर्टीज या ऑफिसमधून भविष्य सांगणाऱ्या खरातने सिन्नरच्या मिरगावीत श्री शिवनिका संस्थान या ट्रस्टची स्थापना केली आणि ईशान्येश्वर महादेवाचं मंदिरसुद्धा बांधले. तेव्हापासून नाशिक आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांतील नेत्यांचा त्यांच्याकडे राबता होता. हळूहळू त्याची कीर्ती बाहेर पसरली आणि त्याच्या वर्तुळात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नावही जोडले गेले. स्वतः चाकणकर यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेनुसार त्या खरातला गुरु मानत होत्या. त्यांचे कुटुंब वारकरी संप्रदायातून येतं, त्यातूनच त्यांची खरातसोबत ओळख झाली आणि त्यांच्या कुटुंबाने खरातवर आध्यात्मिक श्रद्धा ठेवली. त्यानंतर चाकणकर खरातच्या देवस्थानाशी पूर्णपणे जोडल्या गेल्या. महाशिवरात्री, गुरुपौर्णिमेला होणाऱ्या कार्यक्रमांना त्या नियमित उपस्थित राहू लागल्या. त्याची पाद्यपूजा करत, केक भरवत, घरच्या कार्यक्रमांना बोलवत आणि प्रत्येक फोटोत चाकणकर कायम दिसत. त्या प्रदेशाध्यक्ष असताना 2019 मध्ये विश्वस्त झाल्याचा दावा करतात. पण 2017 मध्ये खरातच्या वडिलांच्या निधनावेळी श्रद्धांजलीच्या पोस्टरवरच त्यांचे नाव विश्वस्त म्हणून छापलेले आहे. म्हणजे त्या आधीपासूनच खरातच्या भक्त होत्या. घरात गुरुस्थानी मानणे, त्याचे पाय धुणे, आपल्या पतीसोबत महादेवाची खरातच्या उपस्थितीत पूजा करणे हे सगळं सुरू असतानाच चाकणकर यांचा एक व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला, ज्यात त्या खरातची तुलना पांडुरंगाशी करतायत. सोबतच मला जन्म आईवडिलांनी दिला असला तरी मी आयुष्यात काय करायचं, माझं उद्दिष्ट काय आहे हे मला गुरुमाऊलींनी म्हणजेच कॅप्टन अशोक खरातने सांगितलंय असे चाकणकर म्हणताना दिसतायत. सध्या खरातच्या श्री शिवनिका संस्थानचे बँक अकाउंट SITने सील केल्याचं सांगण्यात येत आहे. पण याच अकाउंटमधून परदेशात पैसे पाठवण्यासाठी हवाला नेटवर्कद्वारे पैसे पाठवल्याचे सबळ पुरावे SITकडे असल्याच्या बातम्या आहेत. याच संस्थांच्या बोर्डावर रुपाली चाकणकर होत्या. त्यामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुषमा अंधारे यांनी केलेला अघोरी पूजेचा आरोप. 2 सप्टेंबर 2024ला सोमवती अमावस्या होती. तेव्हा चाकणकर यांनी खरातच्या मंदिरात अघोरी पूजा केली. स्वतःची अनामिका कापून रक्त वाहिलं, त्यामुळेच त्यांच्या बोटाला जखम होती असा दावा अंधारे यांनी केला. सोबतच चाकणकर यांच्यावर त्या खरातच्या व्यावसायिक भागीदार होत्या का, त्यांचे पती आणि खरातचे निकटवर्तीय यांचे व्यावसायिक संबंध होते का, असे अनेक सवाल अंधारे यांनी चाकणकरांबद्दल उपस्थित केले. सोबतच 2020 मध्ये अशोक खरातच्या श्री शिवनिका संस्थांसाठी 39 लाख लिटर पाणी वळवण्यात आलं होतं. तेव्हा महाविकास आघाडी सरकार सत्तेत होतं. जलसंपदा खातं राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांच्याकडेच होतं. त्यामुळे चाकणकर यांच्या शिफारशीनेच हा निर्णय घेण्यात आला
का असे आरोप झाले. अगदी चाकणकर यांचे खरातसोबतचे फोटो इथपासून सरकारी यंत्रणेच्या निर्णयांचा खरातला फायदा होणं इथपर्यंतचे आरोप चाकणकरांना गोत्यात आणणारे ठरले. पण चाकणकर यांची खरात प्रकरणात सगळ्यात जास्त अडचण होण्याचं पहिलं कारण म्हणजे खरातला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. 4 मार्च 2025ला खबरदार पुढारी या स्थानिक दैनिकानं बुंदू कॅप्टन बाबाचू पोल खोल करणारी बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीमध्ये त्यांनी खरातचं नाव कुठेही लिहिलेलं नव्हतं, फक्त कॅप्टन असा उल्लेख केला होता. हा कॅप्टन महिलांचा विनयभंग करत असल्याचं त्यात नमूद करण्यात आलं होतं. पण ही बातमी छापल्यानंतर खबरदार पुढारीच्या संपादकांना बातमीबद्दलचे पुरावे विचारणारं पत्र राज्य महिला आयोगाकडून आलं. आपल्याला रुपाली चाकणकर यांचा जाब विचारणारा फोन आल्याचा दावाही खबरदार पुढारीचे संपादक दत्तात्रय खेमनार यांनी केला. कॅप्टन खरातच्या विरोधात बातमी दिल्यानंतर त्याबाबत पुरावे विचारणारा पाठपुरावा चाकणकर यांनी केला आणि त्यांना उत्तर देणारे पत्रही पुढे आलं. अर्थात कॅप्टनच्या भूलथापांना महिला बळी पडत असताना आणि एक वर्तमानपत्र सत्य समोर आणत असताना चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष असूनही अशा वर्तमानपत्रावर आणि बातमीदारावर दबाव आणला का असा प्रश्न पुढे आला. चाकणकर यांची खरात प्रकरणात सगळ्यात जास्त अडचण होण्याचं दुसरं कारण म्हणजे त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष असणं. खरातच्या विरोधात दाखल असलेले सर्वाधिक गुन्हे महिलांवर अत्याचार करणं, त्यांचा विनयभंग करणं, जीवे मारण्याची धमकी देणं या स्वरूपाचे आहेत. खरातचे 100पेक्षा जास्त महिलांसोबतचे व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येत आहे. चाकणकर यांनी आपल्याला खरातची दुसरी बाजू माहिती नव्हती असा दावा केला असला तरी मागच्या 15 वर्षांपेक्षा जास्त काळ त्या खरातला ओळखत होत्या. खरातच्या या विकृत कारनाम्यांची चर्चा नाशिकमध्ये बराच काळ सुरू होती. तरीही चाकणकर यांना कल्पना नव्हती का? त्यांनी जाणून बुजून डोळेझाक केली का असा प्रश्न विचारला जातोय. आणि असला प्रकार करणाऱ्या बुंदू बाबाला महिला आयोगाच्या अध्यक्षाच गुरुस्थानी मानत होत्या, त्याच्या विश्वस्त मंडळावर होत्या. त्यामुळेच चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरली आणि त्यांचे राजीनामे झालेही. थोडक्यात काय तर चाकणकर यांचे खरात कनेक्शन फक्त त्यांच्या भक्त असण्यापुरतं मर्यादित नव्हतं, तर त्या खरातच्या श्री शिवनिका संस्थांच्या विश्वस्त मंडळावर होत्या. त्या खरातच्या पूजांना हजेरी लावायच्या. याच पूजांमधून खरात भक्तांना गंडा घालायचा असं समोर येत आहे. त्यात खरातला गुरुस्थानी मानून त्याचं उदात्तीकरण करण्यात त्यांचा वाटा मोठा असल्याची चर्चा आहे. आणि खरातच्या विरोधात बातमी छापणाऱ्या संपादकाला फोन करणाऱ्याही चाकणकरच आहेत. त्यामुळे आपण फक्त आध्यात्मिक श्रद्धेतून खरातकडे जायचो असं चाकणकर यांचं म्हणणं असलं तरी कौटुंबिक संबंध, विश्वस्त म्हणून काम करणं आणि पत्रकाराला केलेला फोन यावरून हे कनेक्शन फोटोपुरतं मर्यादित राहत नाही. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात फक्त फोटो आहेत म्हणून कोणावर कारवाई केली जाणार नाही, तर ज्यांचा सहभाग असेल त्यांच्यावर कारवाई होईल असं विधान विधानसभेत बोलताना केलं. त्यामुळेच या सगळ्यावरून चाकणकर यांचे खरात प्रकरणात आणखी कनेक्शन आढळणार का ही चर्चा सुरू आहे. त्यावरूनच चाकणकर यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी होत आहे. पण तुम्हाला काय वाटतं? चाकणकर यांची यात इन्व्हॉल्वमेंट असेल का? चाकणकर यांना सहआरोपी केलं जाईल का? तुमचे मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.